आजची सगळ्यात मोठी बातमी, बदलापूर मधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालंय। पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेनं गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या आणि त्या घटनेत अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। संपूर्ण घटना ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडली। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, काही दिवसांपूर्वीच बदलापूर मधल्या एका नामांकित शाळेत 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडलं होतं। त्या प्रकरणानं राज्य हादरलं। डोंबिवलीमध्ये तर अक्षरशः जनप्रक्षोभ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या प्रकरणात या शाळेतच काम करणारा एक कर्मचारी अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी असल्याचं उघडकीस आलं। त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आणि त्याच अक्षय शिंदेचं आज एन्काउंटर झाल्याची माहिती आहे। सगळ्यात मोठी बातमी आजची। आपण पाहूयात की या अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा घटनाक्रम नेमका कसा होता आणि काय घडलं या प्रकरणात ग्राफिक्स मधून। संध्याकाळी 5:30च्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला घेऊन तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने निघाले होते। नीट पहा घटनाक्रम काय घडला होता। पोलिसांची गाडी 6:30च्या सुमारास मुंब्रा बायपासला पोहोचली। अक्षय शिंदेनं पोलिसांकडची रिव्हॉल्वर हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरेंवर त्यानं 2 गोळ्या झाडल्या। अक्षय शिंदेनं झाडलेली 1 गोळी ही एपीआय मोरेंना लागली, ते जखमी झाले आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर 3 गोळ्या झाडल्यात। पोलिसांच्या गोळीबारामुळे जखमी झालेल्या अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी अक्षय शिंदेला मृत घोषित केलंय। आजची सगळ्यात मोठी बातमी, बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालाय। अक्षय शिंदेनं पोलिसांवर आधी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर 3 गोळ्या झाडल्या आणि त्याच्यात अक्षय शिंदे हा मृत झाला। आणि या सगळ्या घटनेनंतर राज्यातल्या विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया एबीपी माझाच्या स्क्रीनवर। पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं, कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला, पोलिसांनी उशिरा केस नोंद केली, या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता। पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल, कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे। पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत। स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्या। जर गृहमंत्र्यांच्याच होमटाऊनमध्ये होम डिस्ट्रिक्टमध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते। आणि यामध्ये हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडला याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे। आपण पाहिलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील असतील, अमोल कोल्हे असतील, यांनी या एन्काउंटर विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। आपण आता पाहूया शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी एबीपी माझानं संपर्क साधला होता, तेव्हा त्यांनी काय म्हटलंय। अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्याची माहिती माझ्याकडे प्राप्त झाली। त्या एन्काउंटर मध्ये पोलिसांनी स्वसंरक्षणाचा बनाव केलेला दिसतो, पण हा स्वसंरक्षणाचा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही। मुळात अक्षय शिंदे इतका हिंस्त्र होता का?
तो इतक्या हिंस्त्र पद्धतीने त्याचं काही बॅकग्राऊंड आहे का, क्रिमिनल बॅकग्राऊंड? तो जर इतका हिंस्त्र होता तर त्याला इतक्या सहजासहजी काळजीत कसं काय केलं जात होतं? त्यासाठी वेगळी काळजी का घेतली गेली नाही? त्याने जर स्वतः काही पळून जाण्याचा किंवा कोणाला मारण्याचा प्रयत्न केला तर एक दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस उठून आपल्या जागेवरून उठून पोलिसांच्या कमरेचा पिस्तूल काढून घेतो, या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल बरं? या प्रकरणामध्ये बदलापूर घटनेशी संबंध असणारा आपटे जो संस्थाचालक आहे, हा आपटे अजूनही फरार का आहे? या आपटेला अटक का झाली नाही? अक्षय शिंदेच्या आईने आणि भावाने जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट दुर्लक्षून चालेल का? या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे प्रकरण जागच्या जागी दाबण्यासाठी आणि या प्रकरणातले धागेदोरे जास्तीचे बाहेर येऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा आवाज बंद केला गेलाय का? आणि असं असेल हे आम्हाला जो जास्त शक्यता वाटते की त्याच्यामध्ये अक्षय शिंदेला जाणीवपूर्वक प्रकरण दडपून टाकण्यासाठी जो याची म्हणजे एन्काउंटर झालं की हत्या केली आहे, कायद्याची प्रोसेसच फॉलो नाही केली, हे सगळे पोलीस निलंबित झाले पाहिजेत. सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे आणि याच्याशी संबंधित सगळ्याच लोकांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण बदलापूर प्रकरणात पहिल्या दिवसापासून पोलिसांची भूमिका कमालीची संशयास्पद राहिलेली आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीत गृहमंत्र्यांनी तर 1 मिनिट पण आता पदावर राहू नये. आजची मोठी बातमी अर्थातच बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालाय. ही घटना घडली आणि विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. थेट जाऊया कळवा रुग्णालयात जिथं अक्षय शिंदेला नेण्यात आलं एन्काउंटर नंतर आणि तिथंच त्याला मृत घोषित देखील करण्यात आलंय. आपल्या सोबत आहे आपला प्रतिनिधी अभिषेक मुठाळ. नक्कीच विजय सर, मी सध्याला कळवा रुग्णालयात आहेत आणि आता पाहायचं तर मॉर्चरीमध्ये जी अक्षय शिंदेची बॉडी आहे ती ठेवण्यात आल्याचं कळतं आहे. या गोळीबारामध्ये API निलेश मोरे हे देखील जखमी झालेले आहेत. त्यांना देखील रुग्णालयामध्ये कळवा रुग्णालयामध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. एकूण सगळी जर का ही घटना पाहायची तर संध्याकाळी 5:30च्या दरम्यान तळोजा जेलमधनं जे क्राईम ब्रांच आहे बदलापूरचं हे त्यांना अक्षय शिंदेला घेऊन जात होते आणि त्यानंतर पोलिसांची ज्या टीम आहे त्याच्यासोबत एकूण झटपट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये जे अधिकारी आहेत API मोरे यांच्यावर गोळी जी आहे ती चालल्या गेलेली आहे आणि या झटापटीमध्येच हा एन्काउंटर झालेला आहे. एकूण हे जे अधिकारी आहेत ते सध्याला जखमी आहेत. त्यांना याच कळवा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र अक्षय शिंदेचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. अभिषेक, अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय ही बातमी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे की ही माहिती सूत्रांकडून मिळते या क्षणी? नाही, अद्याप ही पोलिसांकडनं या संदर्भातली अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे. एकूणच सगळ्या जर का पाहायचं तर सूत्रांकडनंच ही माहिती कळते आहे. ऑफ द रेकॉर्डच पोलीस अधिकारी आता तरी सध्याला बोलत आहेत. अधिकृतपणे अद्यापपर्यंत पोलिसांकडनं कोणतीही परिपत्रक असेल किंवा प्रेस नोट असेल या प्रकारे जाहीर करण्यात आलेले नाही आहे. मात्र एकूण ही सगळी जर का घटना पाहायची तर संध्याकाळच्या दरम्यान ही घटना आपल्याला घडल्याचं पाहायला मिळत आहे. साधारणपणे 6:30च्या दरम्यानचा हा वेळ असेल. या दरम्यान ही घटना घडलेली आहे. मुंब्रा बायपासच्या हद्दीमध्ये ही संपूर्ण घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ही घटना झाल्या लगेच जर का हा परिसर पाहायचा तर मोठा दाटीवाटीचा आहे. मी जर का इथून बाजूला पाहायचं अभिषेक, आपण तुझ्याकडनं ही माहिती जाणून घेऊयात. पण सध्या आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत. आपण त्यांच्याशी आधी बातचीत करूया आणि मग मी पुन्हा तुझ्याकडे येतो. पृथ्वीराजजी, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? एक मोठी आज घटना घडलेली आहे आणि बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालंय अशी माहिती आहे. या घटनेवर आपली पहिली प्रतिक्रिया? पहिल्यांदा जी बातमी आली त्यामध्ये त्यांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला अशी पोलिसांनी माहिती दिली आणि मीडियानी आपल्याला माहिती सगळी दिली. त्यानंतर एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाला असं सांगितलं. आता तुम्ही सांगताय, माहिती येते की एन्काउंटर झालं म्हणजे त्याचा खून केला. तो काही टेररिस्ट नव्हता की ज्याच्यामुळे त्यांनी काही स्वतः लपवून पिस्तूल आणलं होतं किंवा त्यांनी तो ट्रेंड माणूस होता, त्यांनी हल्ला केला पोलिसांच्यावर. तो एक म्हणजे आता एक संशय जो आहे
की कोणतरी बडे व्यक्ती यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांनी या कुठल्या तरी छोट्या माणसांचा गुन्हा त्याच्यावर घातला होता आणि त्यांनी आता बोलू नये म्हणून त्याला शांत केले गेले. याला आता सबळ पुरावा मिळाल्यासारखं वाटतंय. या प्रकरणामध्ये एन्काउंटर होणं इतकं हास्यास्पद आहे की म्हणजे इट इन्सल्ट्स द इंटेलिजन्स. चाललंय म्हणजे सरकार आहे का काय चाललंय काय हे? म्हणजे आपण काय बनाना रिपब्लिक आहे का? गृह मंत्रालयाचं काही वचक काही आहे का नाही? म्हणजे काय चाललंय काय हे? त्यामुळं सगळ्या पोलिसांची जी माहिती येते तर 1% विश्वास ठेवायचा काही लायकीचं नाही. आश्चर्याची गोष्ट आहे की जेव्हा सरन्यायाधीश आपल्या राज्यामध्ये एका वेगळ्या कार्यक्रमात होते त्याच वेळेला ही घटना घडते. मला वाटतं सरन्यायाधीशांनी सोमोटो या घटनेचं कॉग्निशन्स घेऊन त्याची खरी चौकशी केली पाहिजे की याचे खरे गुन्हेगार कोण आहेत. या प्रकरणाच्या मागचे हा शिंदे गुन्हेगार आहे का आणखी कोणी उच्च पदस्थ जे लोक आज फरारी आहेत ते गुन्हेगार आहेत याचा शोध घेणं आता गरजेचं आहे. कारण हे आता प्रकरण अधिकच गंभीर झालेलं आहे. एक मोठा मुद्दा उपस्थित केलाय आपण, कारण आपला अनुभव देखील मोठा आहे. पण ही जी घटना घडली आहे त्यानंतर विरोधकांकडनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले सहकारी जयंत पाटील असतील किंवा अमोल कोल्हे असतील किंवा शिवसेनेच्या उपनेत्या असतील सुषमा अंधारे, या प्रत्येकाने याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आपण स्वतः महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. ही घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्या मनात नेमके काय प्रश्न उपस्थित राहिलेत जे सर्वसामान्य माणसाला पण जाणून घ्यायला आपल्याला सांगायला या क्षणी आपल्याला आवश्यक वाटतं? पण त्याचं एन्काउंटर झालं इतकं हास्यास्पद आहे. एन्काउंटर कधी कधी टेररिस्टला हलवताना होतं, कोणते बाहेरचे लोक त्या टेररिस्टला सोडवण्याकरता काही हल्ला करतात वगैरे आपण समजू शकतो. हा माणूस ह्याचा फोटो बघितला, हा माणूस बघितला तो हा एन्काउंटर मध्ये करेल किंवा पोलिसांच्या हल्ला करेल आणि पोलिसाला आत्मसंरक्षणाकरता त्याला मारावं लागेल इतकं हास्यास्पद वाटतंय. त्यामुळे एकच यातून निष्कर्ष काढता येतो की याचा आवाज बंद केला गेलाय. ही वॉज सायलन्स. इट इज अ कोल्ड ब्लडेड मर्डर. आणि मला वाटतं चौकशी तर काही होणार नाही, पण मी मगाशी सुद्धा मागणी केली होती की राज्याच्या गृहमंत्र्यांना आपल्या पदावर एक क्षणभरी राहण्याचा अधिकार नाही. धन्यवाद पृथ्वीराजजी, अगदी सविस्तरपणे आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. आणि या बदलापूर मधल्या किंबहुना बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीचं जे एन्काउंटर झाले त्या संदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. बदलापूर प्रकरण पोलिसांनी सुरुवातीपासूनच गांभीर्याने घेतलं नाही, संवेदनशीलपणे हाताळलं नाही. ही घटना फार मोठी घटना होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हादरला होता. लोकांमध्ये प्रचंड संताप होता, राग होता. त्यामुळं रेल्वे रस्ता रोखण्याचं काम झालं, मोठे आंदोलनं झाली, पोलिसांनी लाठीमार केला. हे सगळं त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये छोट्या छोट्या बालिकेवर झाले अत्याचारानंतर उसळलेली परिस्थिती होती. आरोपीला अटक करताना अक्षम्य दिरंगाई पोलिसांनी केली. त्याला वाचवण्याचाही प्रयत्न झाला. ज्यावेळेस ही घटना संस्था चालकांच्या लक्षात आणून दिली, संस्था चालकांनी सुद्धा ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. लगेच पोलिसाकडे रिपोर्ट दिली नाही, कारण ते सत्तेशी संबंधित होते. ते भाजपचे काही पदाधिकारी होते की RSSशी संबंधित होते, अशा प्रकारची त्यावेळी चर्चा होती. आणि म्हणून या प्रकरणामध्ये अद्यापही या पोस्कोमध्ये जो कोणी आरोपीला सहकार्य करेल त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की तो सुद्धा आरोपी ठरतो. आणि संस्था चालकांनी तर पालकांनी तक्रार केल्यानंतर सुद्धा ते प्रकरण पोलिसांकडे दिलं नाही, म्हणजे सगळे संस्था चालक त्या ठिकाणी आरोपी आहेत. एक प्रेस रिपोर्टर सत्यता दाखवते, तिला विचारलं जातं की तुझ्यावर बलात्कार झाला का, आणि त्या प्रेस रिपोर्टरवर गुन्हे दाखल केले जातात. हे कोण करतं? हे सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर करतं, गृह खात्याच्या इशाऱ्यावर झालेली कारवाई आहे. आणि म्हणून हे या आरोपीला अटक करताना दिरंगाई झाली. अटक केल्यानंतर त्याला आरोपी म्हणून एखाद्या पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या, पोलीस रिमांडमध्ये असलेल्या आरोपीला फार पोलिसांनी व्यवस्थित सांभाळायचं असतं. ठीक आहे, कोर्टाचे आदेश आहेत की ते हातकडी घालू नये, हात बांधून नेऊ नये, दंड पकडून नेऊ शकतो आपण,
त्याच्यापासून सुरक्षितता ठेवू शकतो. पोलिसांनी, आता मला माहिती मिळाली की पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते. याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का? पोलीस करतायत म्हणजे गृह खातं करताय का, शासन करताय का, अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणावं आणि उच्चस्तरीय चौकशी करावी. अन्यथा आम्ही उद्यापासून राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री या सगळ्यांना निवेदन देऊन उद्यापासून या प्रकरणाची सखोल चौकशीची आणि न्यायिक चौकशीची मागणी करणार आहोत. जर सरकारने यामध्ये वेळकाढूपणा केला तर मात्र आम्ही न्यायालयाचा दरवाजा सुद्धा ठोठावू. पण ह्या प्रकरणाच्या तळापर्यंत गेलं पाहिजेत आणि ज्या आरोपींना वाचवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, जे पदाधिकाऱ्यांशी सत्तेशी संबंधित होते, त्या प्रकरणाचा उलगडा होणं हे आमचं आता काम असणार आहे आणि आमची मागणी असणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.